आता अजून एक स्टोरी सांगते इन रिसेंट टाइम्स फ्रॉम कोंकण रिजन. तर अनंत शास्त्री नावाचा असाच एक पंडित होता, पूर्ण हुशार. गावामध्ये सगळे त्याला नावं जायचे. जी कुठली चांगली कार्य व्हायची त्याला तो जायचा, जिथे तिथे त्याची उपस्थिती होती. बर एका रात्री अचानक सगळ्या गावकऱ्यांना तंत्रांचे आवाज ऐकू आले. बर अशी तंत्र जी कोणाला माहीतच नव्हती, त्याच्या तंत्रांनी तिकडची सगळी जागा धणाणून निघाली. लोक घाबरले, अचानक एवढ्या रात्री हे कुठले तंत्रांचे आवाज ऐकू येतात. मग ते त्याच्या घराच्या जवळ गेले. त्यांना कळलं की तो तंत्र सिद्धी करण्यासाठी त्याच्या जे विद्या होती त्याचा इस्तेमाल करत होता. मग लोकांनी ठरवलं की याला हकलून द्यायचं आणि लोकांनी त्यांची झोपडी जाळून टाकली. असं म्हणतात की ते घटना झाल्यापासून काही लोकांनी त्याला बघितलंय जंगलामध्ये, मग वरती टेकडीवर वगैरे. एक तर माणूस म्हणतो गावकऱ्यांना येऊन रात्री की मी ना रात्री येत होतो, मला अनंत शास्त्री बुवा दिसले. बर ते अनंत शास्त्री बुवा नव्हते बर का, ते दिसत त्यांच्यासारखे होते पण मानवी नव्हतेच जणू. मग लोकांना कळलं की हा नक्कीच ब्रह्म राक्षस झाला.